आम्हाला 2 दिवसाची सुट्टी होती. आम्ही दाजीपूर अभयारण्याला भेट द्यायचं ठरवलं. अगोदर खूप सारे व्हिडिओ पाहिले होते. त्यामुळे एक आकर्षण होतं. आमची सफर सुरू झाली कोल्हापूरपासून. कोल्हापूरपासून अवघ्या 75 ते 80 किलोमीटर असणाऱ्या अभयारण्याला भेट देण्यासाठी आम्ही निघालो. वाटेत आम्हाला अ, राधानगरी धरण पाहायला भेटलं. राधानगरीपासून अवघ्या 35 ते 40 किलोमीटरच्या आसपास दाजीपूर अभयारण्य आहे. वळणावळणाचे रस्ते पार करत आम्ही दाजीपूरला पोहोचलो. दाजीपूरला पोहोचल्यानंतर तिथे गर्द असं जंगलाची सुरुवातच झाली होती. वाटेत भगव्या कलरचे झेंडे होते. जणू काही वाटसरूंना वाट चुकल्यानंतर ते वाट दाखवतील. आम्ही तिथून निघालो ठक्याच्या वाड्याकडे. ठक्याचा वाडा हे आमचं राहण्याचं ठिकाण. या कमानीपासून आतमध्ये 2 ते 2.5 किलोमीटर आहे ठक्याचा वाडा. तेथे आपल्याला सरकारी तंबूमध्ये राहण्याची सुविधा आहे. आम्ही 2 किलोमीटरचा कच्चा रस्ता पार करत आतमध्ये निघालो. आतमध्ये जाताना आम्हाला गार असा निसर्गाची हवा मिळत होती. जणू काही एसीत असल्यासारखीच. आम्ही पोहोचेपर्यंत ऊन तिरकं झालं होतं. आम्ही ठक्याचा वाडा या ठिकाणी पोहोचलो. पोहोचल्यानंतर आजूबाजूचा परिसर पूर्णपणे जंगलाचा होता. ठक्याचा आम्ही त्या कमानीजवळ पोहोचल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या जंगल सफारीची उत्सुकता आणखी वाढली होती. आम्ही पोहोचल्यानंतर तेथील आजूबाजूचा परिसर पाहिला आणि या ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन करून आम्ही टेंटचा ताबा घेतला. हे आहे अ, बसण्याचं ठिकाण, चहा पिऊ शकतो किंवा जेवू शकतो. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. मग आम्ही टेंटकडे वळलो. टेंट बाहेरूनच इतका छान होता, त्यामुळे आतून बघण्याची उत्सुकता आणखी वाढली होती. मग आजूबाजूचे फुलांची झाडं वगैरे बघितली आणि टेंटमध्ये प्रवेश केला. आणि टेंटमध्ये प्रवेश केल्यानंतर एक आनंदच वेगळा होता. इतक्या गरमीमध्ये सुद्धा आतमध्ये थंडावा जाणवत होता. अगदी एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखा. इथले बाथरूम आणि टॉयलेट सुद्धा खूप खूप क्लीन होते. इथे 24 तास पाणी असतं आणि ते पाणी झऱ्यातून येतं. मग सगळं झालं. आम्ही जेवलो, झोपलो आणि सकाळी 6 वाजता आम्ही तयार होऊन जंगल सफारीसाठी निघालो. आमची गाडी आली होती आणि आम्ही दाट धुक्यामध्ये जंगल सफारीला सुरुवात केली. जसं काही आम्ही आत जात होतो, सह्याद्रीच्या जंगलात जात होतो, या सह्याद्रीने दाट धुक्याची चादरच पांघरली होती. आम्ही पुढे-पुढे जात होतो. उत्सुकता वाढत होती. जणू काही आता आपल्याला कोणत्या वळणावर काहीतरी दिसेल हेच वाटत होतं. आम्ही पुढे-पुढे चाललो. वेगवेगळ्या प्रकारची झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत होता. अगदी आल्हाददायक वातावरण होतं. इतक्या उन्हाळ्यात सुद्धा आम्ही धुक्याचा अनुभव घेत होतो. सफारी जशी 22 किलोमीटरची होती. जसजसे पुढे जात होतो, आणखी उत्सुकता वाढत होती. मग एका ठिकाणी आम्हाला जंगली कोंबड्या पाहायला मिळाल्या. तेथून थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला गवी-रेडे पाहायला मिळाले. हे अभयारण्य गवी-रेड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर आम्ही पुढे-पुढे गेलो आणि आम्ही 22 किलोमीटर कधी पोहोचलो हे समजलंच नाही. हे जंगल म्हणजे कोल्हापूरचं शेवटचं टोक आहे. तेथून कोकणची सुरुवात होते. हे जंगल जिथे संपतं तिथे अगदी वरच्या भागावर कोकणकडा म्हणून आहे. त्या कोकणकड्यावर गेल्यानंतर आपल्याला पूर्ण कोकण अनुभवायला भेटतं. आम्हाला तिथे गेल्यानंतर बरीचशीच माहिती मिळाली. येथे रात्रभर जंगलात राहून प्राणीगणना केली जाते. तसेच जेथे झाड दिसतंय ते नरक्या वनस्पतीचं आहे. नरक्या वनस्पती ही कॅन्सरसाठी उपयुक्त मानली जाते. अशा बऱ्याचशाच गोष्टीचा अनुभव घेत निसर्गाशी जोडले गेलो. निसर्गाशी आम्ही एकरूप झालो. इथून पूर्ण कोकण दिसत होता. त्यानंतर आम्हाला ही घोरपड दिसली. त्या 2 दिवसात आम्ही निसर्ग जगलो. तुम्हालाही जायचं असेल तर नक्की कमेंट करा. कारण फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी ही जागा खूप छान आहे.